मी जातोय गुलाब गटाकडे। पहिला प्रश्न आहे, भारतीय तिरंग्यात एकूण रंग किती? कोणते? याचं उत्तर बरोबर आहे। रेडी 3 लेट्स गो। आता मी पारिजात गटाकडे म्हणून गुलाब गटाला एक गुण मिळाला आहे। पहिल्या फेरीतला पारिजात गटाचा पहिला प्रश्न, स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज कोण फडकवतात? बाकीचे गटपट उत्तर देऊ शकतात, ते त्यांचे बोनस पॉइंट राहतील। प्रश्न यांच्यासाठी आहे, यांचा वेळ संपला म्हणजे हे तुमच्याकडे प्रश्न आहे। पुन्हा प्रश्न सांगते, स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज कोण फडकवतात? बाकीचे बोलू नका, इकडचे लिखणे करायचा प्रश्न, नाही तर झोडपे देणार आहे। ठीक आहे, तुमचा वेळ संपला, टाइम आउट। प्रश्न मी घेऊन जाते गुलाब गटाकडे। प्रश्न वाचते, स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज कोण फडकवतात? भारताचे पंतप्रधान। कोण आहेत भारताचे पंतप्रधान? नरेंद्र मोदी। रेडी 3 क्लॅप्स गो फॉर गुलाब। आता मी जाते प्रश्न तिसरा घेऊन सदाफुली गटाकडे। तुमचा प्रश्न सुरू होतोय, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर। मॅडमांना एक गुण मिळालाय। 3 क्लॅप्स गो। चला आता वळूया चौथ्या गटाकडे। तुमचा प्रश्न सुरू होतोय, भारताचे कोणतेही 3 राष्ट्रीय प्रतीक सांगा। भारताचे कोणतेही 3 राष्ट्रीय प्रतीक येते का तुम्हाला? इकडे 3 गटामध्ये चुकलं तर चालेल, चुकलं तर तुम्हाला गुण मिळणार नाही, प्रयत्न तुम्ही करू शकता। रेडी 1 एक मिनिट रेडी 1 2 3 4 5 टाइम ऑफ। चला मी वरते कोणात केलं होतं मॅडम? वर पहिले या गटाने, गुलाब गटाने। मला 3 राष्ट्रीय प्रतीक पाहिजे। अशोक स्तंभ, तिरंगा, चालेल, तुम्ही सांगण्याचा प्रयत्न छान केला, फक्त तुमचे शब्द वेगळे होते। 3 क्लॅप्स गो फॉर गुलाब। पुढचा प्रश्न, इथे आपली ही फेरी पूर्ण झाली आहे। पहिल्या फेरीमध्ये आपण गुणांकन घेऊया, मॅडम आपल्याला गुण सांगतील। पहिल्या फेरीमध्ये गुलाब गटाला मिळालेले आहे 3 गुण। टाळ्या वगैरे तुमच्यासाठी दोघा। सदाफुली गटाला एक गुण मिळालेला आहे, तसंच मधुमालती गट सुद्धा अजून शून्यावर आहे। स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये होतच राहतं। चला आपण आता दुसऱ्या फेरीकडे वळतोय। आपल्या 3